हा प्रश्न मोशन इन प्लेन या चॅप्टरवर AIPMT 2001 and 1999 ला आलेला आहे बघा. ए बॉल इज थ्रोन अपवर्ड्स अँड इट रिटर्न्स टू ग्राउंड डिस्क्राइबिंग ए पॅराबोलिक पाथ. Which of the following remains constant? Option first, kinetic energy of the ball. Option 2, speed of the ball. Option 3, horizontal component of velocity. And option 4, vertical component of velocity. मग आता बघा, जेव्हा आपण असा हा बॉल फेकला आणि तो परत ग्राउंडला आला तर कोणता कॉम्पोनंट कॉन्स्टंट राहतो? तर हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ वेलॉसिटी ही इनिशियल वेलॉसिटी आहे ती दोन कॉम्पोनंट मध्ये विभागवली आहे. एक्स डायरेक्शनचा कॉम्पोनंट यूएक्स आहे, वाय डायरेक्शनचा कॉम्पोनंट यूवाय आहे आणि इथे बघा यूएस म्हणजे हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे ना तो सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट असतो आणि म्हणून त्या दिशेचं ऍसिलरेशन 0 असतं. पण व्हर्टिकल वेलॉसिटीचा कॉम्पोनंट हा जो काही आहे ना तर इथून इथं बॉल जातो ना तर त्यावेळेस व्हीवाय हा डिक्रीज होत जातो. इथे हायेस्ट पॉइंटला गेल्यावर व्हीवाय हा 0 होतो आणि इथून इथे येताना व्हीवाय हा वाढत जातो. का असं होतं तर इथं तो ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनने जातोय, वरती जातोय म्हणजे, आणि इथं मात्र तो ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनने खाली येतोय. म्हणून इथे जर व्हीवाय तुमची 4 असेल तर इथं 3, इथं 2, इथं 1 आणि इथं 0, आणि इथं मात्र इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4 ह्या डायरेक्शनने व्हीवाय वाढत जाते. कळलं का मग? तर म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ वेलॉसिटी. तर जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.